अशी ही मुलगी प्रत्यक्षात. तर ही जी आहे आता हिच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आईला बोलवलं जात आहे अगदी आणि आईला तिचा चमत्कार माहीतच होता की नक्कीच असंख्य तक्रारी असतील या मुलीच्या. आणि मग आत्ता काय सुरुवातच अशी होते या पुस्तकाची की स्टेशन नावाचा पहिला घटक आहे. त्यामध्ये पहिली कथा अनुभव सांगितलेला आहे. आई रेल्वे स्टेशनवरून तिला त्या शाळेपर्यंत घेऊन जात आहे आणि त्यावेळेसची आईची भावस्थिती, तिथली शाळा कशी असेल, शिक्षक कसे असतील, ह्या मुलीला जमेल का, तिची जी भावस्थिती आहे ती अगदी अल्लड आहे छोट्या मुलीची. आणि आई मात्र घाबरून आहे की आत्ता परत नवीन शाळा, परत नवीन शोधाशोध, परत मग तो सगळा प्रवास करावा लागेल. हे सगळं करत असताना ती पाहते की अगदी छान नैसर्गिक सुंदररित्या ते प्रवेशद्वार दिसतं आहे. झाडं आहेत, ती उंच अशी वाढलेली आहेत आणि त्याचंच ते प्रवेशद्वार आहे. त्यातून त्या आत जात आहे. शाळा जी आहे ती रेल्वेचे जे डबे आहेत त्या डब्यात भरवण्यात येणारी शाळा आहे. की इथे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी स्वस्तात प्रवास करणारं असं आपलं रेल्वे एक माध्यम आहे. ह्या मुलीच्या आयुष्यातले ते डबे आहेत की ज्यामध्ये ती मुलगी घडते आहे. जे किती छान तो एक तिच्या जीवनातला भावयोग आहे की जो तिच्या जीवनाला गती देतो आहे. त्या डब्यांमध्ये ती तिच्या इयत्ता करत असतात, पहिली, दुसरी, तिसरी. फार काही केलेलं नाही. वरचे जे खण असतात तिथे त्या मुलांनी केवळ त्यांचे दप्तर ठेवायचे आणि खाली मोकळी जागा, त्यांना खेळायचे, चित्र काढायचे, मस्ती करायची, गाणं म्हणायचं, सगळं त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार ते तास चालत असतात. तिथे गेल्यानंतर सलग ती मुलगी साधारणतः 8च्या दरम्यान त्या पोहोचतात तिथे आणि जेवणाची वेळ होते. त्यावेळेस केवळ मुख्याध्यापक तिला विचारतात की हां आता तू बोल. आणि ती जी सलगपणे बोलायला सुरुवात करते सुमारे 4 तास तिच्या मुख्याध्यापकांशी बोलत असते. ते न कंटाळता तिला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, तिला काही विचारायचं आहे का, हे सगळं जाणून घेतात. जेव्हा आता जेवणाची वेळ होणार, वरती सुट्टी होणार, अशा वेळी आता आपल्याला जेवायला जायचं आहे म्हणून तिला थांबवलं जातं आहे. तर तिला त्या मुलीला इतकं बरं वाटतं आहे की जेव्हा मला काही सांगायचं आहे असं चुप्प बस असं तिला जे म्हटलं गेलं तिथे ते नाकारलं आणि मग तिथे म्हटलं गेलं की आता तुझ्या शाळेची विद्यार्थिनी झाली. ते एक वाक्य जे आहे तिच्या संपूर्ण मनावर पूर्णतः परिणाम करतं आणि तिला आत्मविश्वासानं की ही मुलगी अशीच आहे, सुधारणार नाही, हे जे तिला लावलेलं लेबर होतं ते नष्ट होतं. मुद्दा हाच आहे की जर ते मुख्याध्यापक ती शाळा तिला लाभली नसती तर आज टेक्सिको जी आहे बघतो छान ती मुलगी तशीच राहिली असती आणि कुठेतरी एका वेगळ्या विश्वात की प्रचंड असंख्य अशा समस्यांनी वेढलेली असते किंवा कदाचित तिला नैराश्य लागलं असतं. पण त्यातच ती म्हणते की मी हे पुस्तक का लिहिलं तर माझ्या मुख्याध्यापकांना मी असं वचन दिलं होतं की मी या शाळेत शिकवेन. एक वारसा तिला जपायचा होता आणि शिक्षकांनी तिथे जे काही प्रात्यक्षिक करून घेतलं होतं त्या मुख्याध्यापकांनी, तिथली जी शिक्षण संस्कृती होती ती कशी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत त्यांना कधीच ते रागावले नाही, ओरडले नाही, मारलं तर दूरच. तुम्हाला काय हवं, शिवाय तासिकांचंही छान होतं, हे मलाही आवडलं ते की तुम्हाला काय हवं ते आधी सांगा, तुम्ही काय करणार. मग त्यांना दिवसभराचं असं राहतं की तुम्हाला हा अभ्यास असणार आहे, या प्रश्नांची उत्तरं, हा शोध घ्यायचे आहे, तुम्हाला ही उत्तरं मिळवायची आहेत आणि अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारायचं, आम्ही तुम्हाला विचारायला येणार नाही. पूर्ण मुक्त संचार तुम्ही तुमच्या कलेनं. आणि त्याच्यामुळे आपल्या आवडीचा विषय, मला गणित आवडत असेल गणित, चित्रकला असेल चित्रकला, यामुळे मुलं जी होती अगदी कमी मुलं होती पण मुलांना तिथे त्यांच्या मतांना प्राधान्य दिलं गेलं होतं, स्वातंत्र्य होतं आणि यामुळेच हे पुस्तक त्यांनी आम्हाला परीक्षणासाठी देण्यात आलं होतं. खूप सारे असे किस्से आहेत, काही एकत्र येतात मित्र भविष्यात, जे प्रत्येक मूल जे होतं त्या मुलाला वैतागलेलीच माणसं होती ती. जरी आपलंच बाल्य असलं तरी आईवडीलसुद्धा वैतागलेले होते, पण पुढे कोणी जाऊन छानपैकी रोपांबद्दलची माहिती मिळवतं. कोण वैज्ञानिक होतं जे अमेरिकेतल्या टॉप 20मध्ये त्याचा समावेश होतो. वेगळ्या वेगळ्या देशांपर्यंत ते आपलं ज्ञान, आपली जी विद्वत्ता आहे ते पोहोचवतात. त्याचं त्यांना गर्व होतं. म्हणजे ते तिथेच थांबले नाही तर बालपणापासून त्यांची जी विद्यार्थी अवस्था तिथे त्यानंतर काय झालं त्या मुलांचं इथपर्यंत ते आलेलं आहे. असं छानसं पुस्तक
एक असं की मी तेव्हा वाचलं होतं, खास ते निमित्त होतं स्पर्धेचं म्हणून. आता थोडासा खंड पडला आणि नक्कीच जर ते संधी मिळाली तर ज्या पद्धतीनं तिथे जे सादरीकरण केलं होतं लेखनातून, त्या पद्धतीनं संधी असेल, आपण उत्सुक असाल तर नक्कीच मी सांगेन. पण हा देखील माझा